1.5 वर्षांच्या लेकीला खुद्द जन्मदात्या आईबापानेच संपवलंय। सलग 5वी पोरगी झाली म्हणून हैवान आईबापाने आपल्या 1.5 वर्षांच्या लेकीचा गळा घोटलाय। मुलींना आजही वस्तू समजणाऱ्या विकृत मानसिकतेतून एक भयंकर घटना समोर आली आहे। 2 मुलांनंतर सलग 3 मुली जन्माला आल्यात म्हणून ज्यांनी जन्म दिला त्याच मायबापाने आपल्या 1.5 वर्षांच्या आजारी लेकीला संपवलंय आणि आपल्या स्वतःच्या हातानं कायमचंच पुरलंय। ज्या हैवानांनी हे आघोरी कृत्य केलंय त्या खुनी आई वडिलांना आता मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पण त्यांनी असं का केलं? ज्या लेकीला जन्म दिला त्याच लेकीला आईने कसं संपवलं? संपवल्यानंतर त्याच लेकीला बापाने कसं ठिकाण्यावर लावलं? हे सगळं प्रकरण कसं उघडकीस आलं? याबाबत खुद्द पोलिसांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। मुंब्रा पोलीस स्टेशनला वरिष्ठांकडून एक अर्ज प्राप्त झाला संतोष महादेव या नावाचा की शिवाजीनगर परिसरामध्ये एक मुस्लिम जोडपं राहत आहे आणि त्यांनी जादूटोणा आणि भूतबाधा ह्या प्रकारातून स्वतःच्या 1.5 वर्षाच्या मुलीला मारले आणि तिला दफन केलेली आहे। तर त्यानंतर आम्ही त्या अर्जदाराचा शोध घेतला, परंतु अर्जदार निनावी होता। परंतु त्या अर्जामध्ये नमूद केलेली बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने आम्ही त्याच्यामध्ये मुंब्रा पोलीस स्टेशनचे क्राईम इन्स्पेक्टर आणि तिथल्या स्टाफने सखोल चौकशी केली असता त्याचं असं आढळून आलं की त्या ठिकाणी एक कपल राहत होता आणि त्यांना 5 मुलं आहेत आणि त्यातल्या त्या शेवटची 2 मुलांवर त्यांनी अशा प्रकारचं केलं आणि जी बातमी होती, माहिती होती की 1.5 वर्षाची मुलगी, तिचं नाव होतं लबिबा, तिला त्यांनी डोक्यामध्ये तिला असे चाकूने वार करून त्यामध्ये तिचा मृत्यू आलेला आहे आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये दोन्ही ठिकाणी वेगवेगळी हकीकत सांगून एक मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं आणि त्या मुलीला त्यांनी दफन केलं होतं। नेमकं कशा पद्धतीने हे तुम्ही उघडकीस आणलं, कशा पद्धतीने पुढे सगळा तपास सुरू केला? त्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर ज्यावेळी आम्हाला खुनाचा प्रकार समजून आला त्यावेळी पहिल्यांदा गुन्हा रजिस्टर केला। त्यानंतर आम्ही माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन तो मृतदेह उकरून काढला आणि तो पोस्टमॉर्टमला पाठवला। दरम्यान त्या जे राहत होते त्या घरामध्ये चौकशी केली आणि पुरावे वगैरे गोळा केले आणि त्यातून आणि CCTVच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। या 2 जे पालक आहेत त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे? हे 2 पालक तसं म्हणायला गेलं तर अशिक्षित आहेत। तो जो बाप आहे मुलांचा शाहिद तो 2री शिकला आणि बाकी त्याने 8 वर्ष मदरशामध्ये शिक्षण घेतलं आहे आणि नुराणी जी त्या मुलीची आई आहे तिनेही मदरशामध्ये शिक्षण घेतलेलं आहे। त्याने धार्मिक शिक्षण घेतलेलं आहे, बाकी इतर शिक्षण कुठलं घेतलेलं नाही। तशा प्रकारे म्हटलं तर आपण त्यांना अशिक्षित म्हणता येईल अशी त्यांची बॅकग्राऊंड आहे। नेमकं मुली नको हव्या होत्या याचं काही वेगळं कारण आहे का? म्हणजे झारखंडमधले हे मूळचे आहेत तर त्या अनुषंगाने काही मुलगी नको वगैरे असं काही वेगळं कारण आहे का? पर्टिक्युलरली मुलगी नको असं नाही, त्यांना शेवटची 2 मुलं नको होती कारण पहिली 2 मुलं आहेत आणि शेवटच्या 3 मुली आहेत। 3री जी मधली मुलगी आहे तिला त्यांनी कुठंच काही केलेलं नाही आहे। त्यावरून मुलगी नको हा प्रकार नाही आहे, परंतु शेवटची 2 मुलं सांभाळता येणं आपल्याला अवघड आहे, ती लहान आहेत आणि त्यांना संपूर्ण सोपं जाईल अशा प्रकारातून त्यांनी तो प्रकार केलेला आहे। लबिबाची जी बहीण आहे तिला देखील अशाच पद्धतीने मारहाण केली ती नेमकी काय? लबिबाची बहीण आहे हबीबा, जिचं वय साधारण 3.5-4 वर्षाचं आहे। तिला त्यांनी 1 वर्षभरापूर्वी झारखंडला असताना तिच्या जीभ त्यांनी कापली होती आणि बाकी चेहऱ्यावर वगैरे जखमा केलेल्या होत्या। त्या जखमांच्या उपचाराकरता त्यांनी झारखंडवरून येऊन KMमध्ये त्यांनी ते दाखल केली होती, परंतु प्रचलित पद्धतीनुसार तिथल्या पोलिसांनी त्याची मेडिकल लिगल केस केली आणि मग त्या पोलीस स्टेशन भोईवाडा यांनी ती केस रजिस्टर केली आणि जिथं घटना घडली झारखंडला त्या जिल्ह्यामध्ये ती केस त्या ठिकाणी पाठवून दिलेली आहे। पुढे किती दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे काय? त्यांना आरोपींना आजपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती आणि पुढची कोठडी आम्ही वाढवून घेतलेली आहे। 18 एप्रिलपर्यंत कोठडी आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।